नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडच्या असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यनिर्धारण यामधील मूल्यनिर्धारण असेसमेंट या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत. मी प्राध्यापक एम आर जोशी, MA एडसेट, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे BEd कॉलेज नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. चला तर पाहूया मूल्यनिर्धारण असेसमेंट ही संकल्पना. तर इंग्रजीतील असेसमेंट या शब्दाला मराठीमध्ये पर्यायी अर्थ आहे मूल्यनिर्धारण. मूल्यनिर्धारण म्हणजे एखाद्या बाबीचे मूल्य निश्चित करणे किंवा आकारणी करणे असा होतो. मूल्यनिर्धारणालाच समानार्थी मूल्यांकन हा शब्द वापरतात. आता इथे एक व्याख्या दिलेली आहे पहा, की पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मूल्यनिर्धारण किंवा असेसमेंट असे म्हणतात. समजा शाळेमध्ये एखादा उपक्रम सुरू केला, तो उपक्रम पुढे चालू ठेवायचा किंवा बंद करायचा वा त्यात सुधारणा करायच्या याचा निर्णय मूल्यनिर्धारण प्रक्रियेच्या मदतीने घेतला जातो. आणखीन एक व्याख्या इथे दिलेली आहे पहा. ज्ञान, कौशल्ये, क्षमता आणि अभिवृत्ती यांचे मापन आणि दस्तऐवज तयार करण्याच्या प्रक्रियेला मूल्यनिर्धारण असे म्हणतात. इंग्रजीमध्ये सुद्धा व्याख्या दिलेली आहे. असेसमेंट इज द प्रोसेस ऑफ डॉक्युमेंटिंग द नॉलेज, स्किल्स, ॲटिट्यूड्स अँड बिलीफ्स जनरली इन मेजरेबल टर्म्स. आणखीन पुढे एक व्याख्या दिलेली पहा. शिक्षक जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांविषयी माहिती गोळा करतो, त्या माहितीचे विश्लेषण करतो आणि नंतर अर्थनिर्वचन करून निर्णय घेण्यासाठी त्या माहितीचा उपयोग करतो, या सर्व प्रक्रियेसाठी मूल्यनिर्धारण ही संज्ञा वापरली जाते. आता मूल्यनिर्धारणाचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत? दोन मुख्य प्रकार आहेत, आकारिक मूल्यनिर्धारण आणि साकारिक मूल्यनिर्धारण. हे मूल्यनिर्धारणाचे मुख्य प्रकार आहेत. तसेच पर्यायी मूल्यनिर्धारण, वास्तव मूल्यनिर्धारण, निकष संदर्भी मूल्यनिर्धारण, मानक संदर्भी मूल्यनिर्धारण हे सुद्धा मूल्यनिर्धारणाचे प्रकार आहेत. एंजेल जे डायरेक्टर आहेत अमेरिकन असोसिएशन ऑफ हायर एज्युकेशन, यांची व्याख्या या ठिकाणी दिलेली पहा. एंजेल, Director of American Association of Higher Education, assessment is an ongoing process aimed at understanding and improving students' learning. It involves making our expectation explicit and public, setting appropriate criteria and high standards for learning quality, systematically gathering, analyzing, and interpreting evidence to determine how well performance matches those expectations and standards and using the resulting information to document, explain and improve performance. आता ही व्याख्या मराठीमध्ये मी करून दिलेली पहा. एंजेल संचालक जे आहेत अमेरिकन असोसिएशन ऑफ हायर एज्युकेशन. मूल्यनिर्धारण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून तिचा उद्देश विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या प्रक्रियेत सुधारणा करणे व त्या प्रक्रियेविषयी आकलन करून घेणे होय. यामध्ये आपल्या अपेक्षा स्पष्ट आणि सार्वजनिक करणे, योग्य निकष आणि अध्ययन प्रक्रियेच्या गुणवत्तेची उच्चतम गुणवत्तेची निश्चिती, कामगिरीच्या अपेक्षा आणि मानके किती चांगल्या प्रकारे जुळतात हे निर्धारित करण्यासाठी पद्धतशीरपणे पुरावे गोळा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचा अर्थ लावणे आणि परिणामी माहिती दस्तऐवजामध्ये वापरणे, कार्यप्रदर्शन स्पष्ट करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे या सर्वांचा समावेश होतो. दुसरी एक टी डार्क एरुसिन यांची व्याख्या आहे. ती व्याख्या काय सांगते बघा. असेसमेंट is defined as a systematic basis for making inferences about the learning and development of student. More specially, assessment is the process of defining, selecting
designing, collecting, analyzing, interpreting, and using information in increase students' learning and development. मराठीमध्ये सुद्धा टी डार्क एरुसिन यांची व्याख्या दिलेली आहे. ही जी व्याख्या आहे टी डार्क एरुसिन यांनी दिलेली ही ॲसेसिंग स्टुडंट लर्निंग अँड डेव्हलपमेंट या पुस्तकातून घेतलेली आहे. या पुस्तकात मूल्य निर्धारणाची ही व्याख्या दिलेली आहे की विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि विकासाबद्दल अनुमान काढण्यासाठीचा आधार म्हणून मूल्य निर्धारण ही परिभाषित केली जाते. विशेष म्हणजे मूल्य निर्धारण म्हणजे विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि विकास वृद्धिंगत करण्यासाठी माहिती परिभाषित करणे, निवडणे, मांडणी करणे, गोळा करणे, विश्लेषण करणे, अर्थ लावणे व तिचा उपयोग करणे होय. आता मूल्य निर्धारण प्रक्रियेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत की काय वैशिष्ट्ये आहेत की मूल्य निर्धारण प्रक्रियेचा हेतू हा विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया व विकास प्रक्रिया समजावून घेणे व त्यात सुधारणा घडवून आणणे हा आहे. दुसरी जी वैशिष्ट्ये दुसरं जे की मूल्य निर्धारण प्रक्रियेत अध्ययनाच्या दर्जाचे उच्च निकष व मापदंड तयार करून सर्वांसमोर मांडले जातात म्हणजे सार्वजनिक केले जातात. तिसरं जे ठरविलेले अपेक्षित निकष आहेत त्यांच्यानुसार कार्य सुरू आहे वा नाही हे तपासून पाहण्यासाठी पुरावे गोळा करणे, पुराव्यांचे विश्लेषण करणे व त्यावरून अर्थ लावणे इत्यादी प्रकारच्या क्रिया या मूल्य निर्धारण प्रक्रियेमध्ये केल्या जातात. चौथं वैशिष्ट्य आहे की मूल्य निर्धारण प्रक्रियेत मिळविलेल्या माहितीच्या आधारे वर्तमान स्थितीचे स्पष्टीकरण करणे आणि सूचना देणे अपेक्षित असते. थोडक्यात प्रत्याभरणासाठी मूल्य निर्धारण प्रक्रियेचा उपयोग होतो. आता हेतू काय त्याचे की मूल्य निर्धारण प्रक्रियेचे हेतू किंवा उपयोग काय होतात ते पाहूया. विद्यार्थ्यांना स्वतःमधील बलस्थाने आणि कमतरता यांचा शोध घेण्यास प्रवृत्त करणे. दुसरं विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार त्यांचे वर्गीकरण करणे. तिसरं विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरणा व प्रत्याभरण देणे. चौथा हेतू आहे वर्ग व्यवस्थापनासाठी शिक्षकांना मदत करणे. पाचवं विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेणे. सहावं हे अध्यापन व अध्ययन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बनविणे. सातवा हेतू आहे विद्यार्थ्यांच्या गरजांचा शोध घेऊन त्यांना त्यासाठी मदत करणे. आठवा हेतू आहे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास व स्वयंमूल्यांकनास प्रवृत्त करणे. नववं विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे निकष ठरवून त्यानुसार पुरावे गोळा करणे. आणि 10वा हेतू आहे मूल्य निर्धारणानंतर क्रमाने येणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेसाठी मदत करणे. 10वा हेतू आहे. तर असे एकूण 10 मूल्य निर्धारण प्रक्रियेचे हेतू आहेत. तर ही मूल्य निर्धारण प्रक्रिया आपण समजावून घेतली. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या सूचना आवश्यकपणे कळवा. धन्यवाद. थँक्यू.